मनसे मुंबईत मतदार याद्यांची तपासणी करणार. मतदान याद्यांमधील अनियमिततेबद्दल आता राज ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला. याद्या तपासणीसाठी अधिकाऱ्यांची बैठक सुरू. आज मांस विक्रीवरील बंदीच्या विरोधात खाटीक समाज आक्रमक झाला. काँग्रेस नेत्यांनी केडीएमसी समोर कोंबड्यांसह निदर्शने केली. आज देशभरात स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे. पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला. संपूर्ण जग भारताच्या सत्तेकडे पाहत आहे. पुढील 48 तास मुंबईत खूप महत्त्वाचे आहेत. हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे, तर सकाळपासूनच शहरातील अनेक भागात पाऊस सुरू आहे. या दिवाळीत जीएसटी करमुक्त केला जाईल. देशवासियांना मोठी भेट. पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून पुढील पिढीचा जीएसटी आणण्याची घोषणा केली. पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग जोडले. सांताक्रूज चेंबूर SCLR विस्तार उघडला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्याचे उद्घाटन केले. स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईत, तर ठाण्यात उपमुख्यमंत्री शिंदे आणि बीडमध्ये अजित पवार यांनी तिरंगा फडकवला. सिडकोच्या घरांबद्दल मोठी बातमी. आज काढली जाणारी जम्बो गृहनिर्माण लॉटरी पुढे ढकलण्यात आली आहे. लोक स्वस्त घरे खरेदी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांची आता निराशा झाली आहे. 79व्या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान मोदींनी तरुणांसाठी 1 लाख कोटी रुपयांची प्रधानमंत्री विकास भारत रोजगार योजना सुरू केली, जी आजपासूनच देशभरात लागू करण्यात आली आहे. ठाण्यातील कोलशेत परिसरातील लोढा अंबारा इमारतीतील काल रात्री भीषण आग लागली. 22व्या मजल्यावर लागलेल्या भीषण आगीत एक महिलेचा भाजून मृत्यू झाला, तर 375 लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. केडीएमसी मुख्यालयासमोर आता खड्ड्यांबाबत मनसेने गांधीगिरी शैलीत निषेध केला. फलकांवर लिहिले होते, आम्हाला ब्रिटिशांपासून स्वतंत्र मिळाले, खड्ड्यांपासून स्वतंत्र कधी मिळणार. स्वातंत्र्य दिन आणि लांब सुट्ट्यांमुळे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरती आता प्रचंड गर्दी. लोणावळा खंडाळा सारख्या पर्यटन स्थळांकडे जाणाऱ्या वाहनांमुळे आता वाहतूक मंदावली आहे. मुंबईत मालमत्ता कराचे बिल तयार नाही. BMCने अंतिम मुदत वाढवली. आता 1 नोव्हेंबर 2025 पर्यंत बिले भरता येतील. दिल्ली, मुंबई आणि गोव्यात ईडीचे छापे. आतापर्यंत 6.75 किलो सोने आणि 1.60 कोटी रुपये जप्त. बेकायदेशीर पैशांविरुद्ध आता ईडीची कारवाई तीव्र. राहुल गांधींनी पुणे न्यायालयात अपील केले. म्हटले, माझ्या जीवाला धोका आहे, मला सुरक्षेची आवश्यकता आहे. हे संपूर्ण प्रकरण वीर सावरकर बदनामी प्रकरणाशी संबंधित आहे. भारतीय नौदलाच्या बँडने CSMT रेल्वे स्थानकावर देशभक्तीवर संगीत आणि लष्करी धूनसह 79व्या स्वातंत्र्य दिन साजरा केला. सिंधूचे पाणी आपल्याला मिळणार नाही आणि मुनीरची धमकी कामी येणार नाही. पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून पाकिस्तानला कडक संदेश दिला. छत्रपती संभाजीनगरमधील शिंदे सेनेच्या कार्यालयाबाहेर एक हाय स्पीड SUVने महिलेला धडक दिली. घटनेचे भयानक CCTV फुटेज. ही घटना समोर आली आहे. महिलेचा जागीच मृत्यू झाला. शाकाहारी लोकांना नपुसंक म्हणणाऱ्या संजय राऊत यांच्या विधानावरून गोंधळ. भाजपाने म्हटले, त्यांनी बिनशर्त माफी मागावी. ड्राय डे असून देखील दारू विक्री सुरूच आहे. मध्यरात्रीच्या पार्ट्या सुरूच आहेत. पुण्यातील 8 ते 10 पबवर कारवाई झाली आहे.